शाळेचे नाव श्री नाथाराव विद्यालय गोटा. शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला बनवा स्पर्धा राबवली जाते. त्या किल्ला बनवा स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला आहे आणि हा रायगड किल्ला बनवला आहे. तर रायगड किल्ल्याचा दरवाजा हा पहिला मेन गेटातून आतमध्ये गेल्यानंतर आकर्षक भव्य दिव्य पायऱ्यांमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर कुस्ती मैदान झाल्यावर दारू कोठार, परत पुढे गेल्यावर राणीच्या बागानंतर पुढे गेल्यावर हा मेन गेट शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे बनवला होता की जुन्या काळी लाकडांनी दरवाजे फोडले जायचे, पण आता लाकडांनी दरवाजे फोडले जायचे. तर वळणदार रस्ता असल्यावर दरवाजा फोडू शकत नाही, कारण की लाकूड सरळ घुसणार नाही, ताकद लावता येणार नाही. इकडं वरती गेल्यानंतर गंगाजल म्हणजे शिवाजी महाराजांचा जेव्हा अभिषेक झाला होता तेव्हा 7 नद्यांचं पाणी शिवाजी महाराजांच्या अभिषेकासाठी आणले होते. तेव्हा सर्व पाणी याच्यात टाकल्यामुळे कधी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये हे पाणी जिरत नाही, साठूनच राहते. वरती गेल्यानंतर आकर्षक बाजारपेठ इकडच्या साईडला आधी होळीचे मैदान असायचे किल्ल्यावर. होळीच्या मैदानात शिवाजी महाराज आधी जुन्या काळात शिवाजी महाराज प्रथा राबवली जायची की होळीच्या दिवशी होळी पेटवायची व शिवाजी महाराज नारळ टाकणार. जो मावळा पहिल्यांदा नारळ काढेल, हाताने जाळात हात घालून नारळ काढेल का, त्याला शिवाजी महाराज हातातला सोन्याचा कडा भेट द्यायचा. शिवाजी महाराजांचं प्रस्थान म्हणजे की सैनिक व आपण म्हणतो ना की एकत्र बसून सर्व हे मांडणी केली जाते, तशी मांडणी केली जायची. राजवाडा परिसर, पाहुण्यांसाठी त्या साईडला घरे, इकडून धर्मशाळा, परत रायगड किल्ल्यावर 6 राण्या राहत होत्या. त्या 6 राण्यांचे 6 घरं. इकडं पालखी दरवाजा डाव्या साईडला किल्ल्याच्या पालखी दरवाजा व उजव्या साईडला मेना दरवाजातून आता सध्या रोपे काढलेली आहे आणि इकडे धर्मशाळा आधीची. इकडं बाजार गल्ली सुरू होते. बाजार गल्लीतून बाहेर आले की इकडं अजून एक धर्मशाळा व इकडे डाव्या साईडला आल्यानंतर टकमकीचा खळगा, इकडे खाली टकमकीचा खळगा, टकमक टोकीलाच कडेलोट असे म्हटले जाते. कडेलोट झाल्यानंतर परत मागं आले का मग इकडं तळ आहे. तळामध्ये इकडं जंगलामध्ये गुहा, काळखाईचा खळगा, परत इकडं कुत्रा समाधी झाल्यावरती जगदेश्वराचं मंदिर झाल्यानंतर इकडं श्री समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे इथे. परत इकडं दारू कोठा झाल्यावर वाघ दरवाजा झाला. 12 टाकीचा खळगा झाल्यानंतर इकडं काशीबाईचं मंदिर व त्यांची समाधी सुद्धा इथे आहे. इकडं हनुमान टाकी, आकर्षक तटबंदी व इकडं रोपे देखील काढलेली आहे. ही अशा प्रकारे वर जाते. माणसं बसण्यासाठी ही आता सध्या खाली अशी माणसं बसण्यासाठी खाली ठेवतात. व साईराज सुनील काळे, नैतिक गोकुळ कुरकुटे आणि कादंबरी गोकुळ कुरकुटे या नाथाबाबा विद्यालयामधील आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अतिशय भव्य दिव्य असा हा रायगड किल्ला बनवला आहे. जसं शिवराय म्हणजे शिवरायांचा जन्म झाला शिवनेरीवरती म्हणून शिव, आणि मृत्यू झाला, शेवट झाला तो रायगडावरती म्हणतो शिवराय. या रायगडाचं वैशिष्ट्य की अतिशय उंच डोंगर माथ्यावरती असलेला हा
कोकणामधला किल्ला. याच किल्ल्यावरती 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. भव्य प्रवेशद्वार, त्यानंतर उंच असणारे हे बुरुज, चांगल्या दाखवलेल्या सुंदर अशा माच्या, त्यावरती तोफा, आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की इथं असणारी वाघ्या कुत्र्याची समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांचा तो एक आवडता कुत्रा होता, तो वाघ्या कुत्र्याची समाधी या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर मेना दरवाजा, पालखी दरवाजा, त्यानंतर टकमक टोक की ज्याला आपण कडेलोट म्हणतो, त्याचबरोबर हिरकणी आपल्या बाळासाठी ज्या बुरुजावरून उतरली होती, तो हिरकणी बुरुज देखील या किल्ल्यामध्ये दाखवलेला आहे. थोडक्यात अतिशय जवळजवळ 1.5-2 ट्रॅक्टरची माती म्हणजे खडी टाकून हा किल्ला या मुलांनी बनवला आहे. दिवाळीच्या सुट्टीमधला आनंद त्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपतींचं हे शिवराज्य कसं असावं की कसं आहे हे दाखवण्याचा सुंदर असा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये या किल्लेदार बांधकाम करणाऱ्या मंडळींना मी धन्यवाद देतो. त्यांच्या पालकांनी जो वेळ दिला त्यांनाही धन्यवाद देतो. कारण आपण शेतकऱ्याची सगळी मुलं, शेतकऱ्यांच्या सर्व कुटुंबाला वाटत असतं की मुलांनी काहीतरी शेतातली घरातली कामं करावात, पण सुट्टीमध्ये ही मुलं आमच्या विद्यालयातली आदबून हे शिवराज्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या किल्लेदार मित्रांना, त्यांच्या पालकांना, समस्त ग्रामस्थ मंडळी कुरकुटवाडीकरांना शतशः धन्यवाद. आणि एकदा घोषणा होऊन जाऊ द्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत